आपण सगळेच कुठेतरी आयुष्यात हा प्रश्न विचारतो, मी इतकं सगळ्यांसाठी करतो तरी लोक मला गृहीत का धरतात? खरं तर समस्या तुमच्यात नसते, तर तुम्ही स्वतःला कसं मांडताय यामध्ये असते. काही लोक फार मोठे शब्द वापरत नाहीत, पण त्यांची उपस्थिती बोलकी असते. ते ओरडत नाहीत तरी त्यांचं ऐकलं जातं, कारण त्यांनी स्वतःची किंमत स्वतः ठेवलेली असते. जग कुणालाही आपोआप आदर देत नाही. तो आदर तुमच्या वागण्यातून, तुमच्या मर्यादांतून आणि तुमच्या शांत आत्मविश्वासातून तयार होतो. स्वतःची किंमत वाढवणं म्हणजे कुणाला कमी लेखणं नव्हे, तर स्वतःला हलकं न घेणं आहे. आज मी तुम्हाला असे सोपे 7 प्रभावी नियम सांगणार आहे, जे तुम्ही पाळले तर लोक तुम्हाला वेगळ्या नजरेने पाहू लागतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःलाच वेगळ्या नजरेने पाहू लागताल. नंबर 1, गरजेपेक्षा जास्त बोलू नका. कारण जास्त बोलणं म्हणजे हुशारी नाही, अनेकदा ते असुरक्षिततेचं लक्षण असतं. मातात बोलणारा माणूस अनेकदा स्वतःच्याच शब्दांमध्ये अडकतो, पण शांत माणूस परिस्थितीवरती नियंत्रण ठेवतो. शांतता म्हणजे कमजोरी नाही, ती अंतर्गत ताकदीची खूण आहे. अशा माणसाला स्वतःला सिद्ध करण्याची गरज नसते, कारण त्यांचं वागणं, निर्णय आणि उपस्थिती बरंच काही सांगून जातात. आयुष्यात प्रत्येक गोष्टीवरती प्रतिक्रिया देण्याची गरज नसते. काही गोष्टी शांतपणे सोडून दिल्या तर मन स्थिर राहतं. म्हणूनच शांत, मोजकं बोलणारा माणूस कुठेही गेला तरी त्याचं वजन जाणवतं. तो बोलला नाही तरी त्याची किंमत लोकांच्या नजरेत आपोआप वाढत जाते. नंबर 2, स्वतःचा वेळ कधीच स्वस्त करू नका. कारण वेळ ही तुमची सर्वात मौल्यवान संपत्ती आहे. जेव्हा तुम्ही सगळ्यांसाठी सगळ्या वेळी उपलब्ध राहता, तेव्हा लोक नकळत तुम्हाला गृहीत धरू लागतात. त्यांना वाटू लागतं की तुमचा वेळ, तुमची ऊर्जा आणि तुमची उपस्थिती यांना काहीच महत्त्व नाही. प्रत्यक्षात मात्र सतत उपलब्ध राहणं हे चांगुलपणाचं नव्हे, तर स्वतःकडे दुर्लक्ष करण्याचं लक्षण असतं. स्वतःच्या वेळेला किंमत देणं म्हणजे स्वार्थी होणं नाही, तर स्वतःचा आदर करणं आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या वेळेला मर्यादा घालता, तेव्हा लोकही त्या मर्यादा स्वीकारायला शिकतात. तुम्ही कुणासाठी, कधी आणि किती उपलब्ध असाल हे ठरवण्याचा अधिकार तुमच्याकडे असला पाहिजे. स्वतःसाठी वेळ राखून ठेवला तर तुमची मानसिक शांतता टिकते आणि कामातही गुणवत्ता येते. त्याच्या वेळेला किंमत दिलीत तर लोक तुमचं अस्तित्व आणि निर्णय दोन्ही अधिक आदराने स्वीकारतील. नंबर 3, स्वतःची अडचण सगळ्यांना सांगू नका. कारण सगळे ऐकणारे मित्र नसतात. काही लोक तुमचं दुःख समजून घेण्यासाठी नाही, तर त्याचा उपयोग कसा करता येईल यासाठी ऐकतात. आपण अनेकदा मन हलकं करण्यासाठी सगळं बोलून जातो, पण प्रत्येक कान विश्वासू नसतो, हे उशिरा लक्षात येतं. काही जण सहानुभूती दाखवतात, तर काही जण अडचणींना कमकुवतपणा समजून तुमच्या विरुद्ध वापरतात. म्हणूनच अडचणी सांगायच्या असतील तर अशा व्यक्तींना सांगा ज्यांनी आधी तुमच्यावरती विश्वासाची किंमत सिद्ध केली आहे. शांतपणे परिस्थिती हाताळणं आणि योग्य व्यक्तीची निवड करणं हीच खरी शहाणपणाची खूण आहे. प्रत्येक वेळी बोलून प्रश्न सुटत नाहीत. काही वेळा स्वतःशी संवाद साधणं, विचार करणं आणि योग्य निर्णय घेणं जास्त महत्त्वाचं ठरतं. नंबर 4, प्रत्येक गोष्टीवरती प्रतिक्रिया देणं थांबवा. ही आयुष्यातील खूप महत्त्वाची शहाणपणाची खूण आहे. प्रत्येक टोमणा, प्रत्येक शब्द किंवा प्रत्येक टीका उत्तरासाठी नसते. काही लोक मुद्दाम तुम्हाला अस्वस्थ करण्यासाठी बोलतात, कारण त्यांना तुमची प्रतिक्रिया हवी असते. अशा वेळी लगेच उत्तर दिलं तर तुम्हीच त्यांच्या खेळात अडकता. कधी कधी शांत दुर्लक्ष हेच सर्वात जोरदार परिपक्व उत्तर ठरतं. शांत राहिल्याने तुमची ऊर्जा वाचते आणि समोरच्याची ताकद आपोआप कमी होते. प्रतिक्रिया न देणारा माणूस कमजोर नसतो, तर तो स्वतःवर व परिस्थितीवरती नियंत्रण ठेवणारा असतो. प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करण्याची गरज नसते. काही वेळा मौनच तुमची किंमत, उंची दाखवून देतं. जेव्हा तुम्ही शांतपणे पुढे जाता, तेव्हा लोकांना समजतं की तुम्ही त्यांच्या शब्दांपेक्षा मोठे आहात. म्हणूनच लक्षात ठेवा, योग्य वेळी दुर्लक्ष करणं ही कमजोरी नाही,
तर अंतर्गत ताकदीची आणि आत्मविश्वासाची निशाणी आहे. नंबर 5, स्वतःचा आदर करणं. ही आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, कारण जग तुम्हाला नेमका तेवढाच आदर देतं जितका तुम्ही स्वतःला देता. जेव्हा तुम्ही स्वतःला कमी समजता तेव्हा तुमचं वागणं, बोलणं आणि निर्णय यातून ती भावना नकळत बाहेर पडते आणि लोकही तुम्हाला तसंच वागू लागतात. आत्मसन्मान म्हणजे गर्व नाही, तर स्वतःच्या मूल्याची जाणीव, स्वतःच्या भावना, वेळ आणि मर्यादा यांना महत्त्व दिलं होतं की तुमचा आत्मविश्वास हळूहळू मजबूत होतो. स्वतःला कमी लेखणं थांबवलं की आयुष्यातली संधी स्पष्ट दिसू लागते. तसं जग तुमच्याशी वागल. म्हणूनच आजपासून स्वतःशी आदराने वागा, स्वतःवरती विश्वास ठेवा आणि स्वतःची किंमत कमी करणाऱ्या सवयींना कायमचा रामराम ठोका. नंबर 6, स्वतःची तुलना थांबवणे. हे मानसिक शांततेकडे टाकलेले सर्वात मोठं पाऊल आहे. दुसऱ्यांच्या यशाशी स्वतःची तुलना करतो, त्यामुळे आपली वाट चुकते आणि समाधान हरवतो. तुमची वाट वेगळी आहे, कारण तुमची पार्श्वभूमी, अनुभव आणि स्वप्न वेगळी आहेत. म्हणून तीच तुमची खरी ओळख आहे. स्वतःची तुलना इतरांशी न करता कालच्या स्वतःशी करा, तर खरी प्रगती दिसू लागते. हळूहळू स्वतःवरचा विश्वास वाढतो आणि आयुष्यात पुढे जाण्याची ऊर्जा मिळते. नंबर 7, स्वतःवरती सातत्याने काम करत राहणं. ही खरी गुंतवणूक आहे, कारण ज्ञान, सवयी, विचार या गोष्टी बाहेरून लगेच दिसत नाहीत, पण त्या तुमची किंमत आतून मजबूत करत जातात. लक्ष ठेवणं, विचारांची दिशा सकारात्मक ठेवणं या सवयी हळूहळू तुमचं व्यक्तिमत्व घडवतात. स्वतःवरती काम करणारा माणूस इतरांना दाखवण्यासाठी नाही, तर स्वतःला सुधारण्यासाठी प्रयत्न करत असतो. म्हणून त्याचा आत्मविश्वास शांत आणि स्थिर असतो. अशा माणसाला बाहेरून फार काही दाखवावं लागत नाही. त्याची समज, निर्णय आणि वागणूकच त्याची किंमत बोलून दाखवते. लक्षात ठेवा, दिसणाऱ्या गोष्टी क्षणिक असतात, पण न दिसणाऱ्या गुणांमुळेच तुमचं अस्तित्व दीर्घकाळ लक्षात राहतं. मंडळी, लोक तुम्हाला कसे वागवतात हे तुमच्या शब्दावरती ठरत नाही, तर तुमच्या वागण्यावरती ठरतं. हा आयुष्यातला खूप खोल अर्थ असलेले सत्य आहे. तुम्ही किती छान बोलता, किती मोठे विचार मांडता, यापेक्षा तुम्ही स्वतःशी आणि इतरांशी कसं वागता हे जास्त महत्त्वाचं असतं. तुमचा आत्मविश्वास, तुमच्या मर्यादा आणि तुमची शांतता, तुमची प्रतिक्रिया या सगळ्या गोष्टी लोकांना नकळत तुमची किंमत समजावून देतात. आजपासून ठरवा, बोलण्यात नाही तर वागण्यात बदल करायचा. स्वतःच्या वेळेला, भावनांना आणि मूल्यांना किंमत द्यायची, कारण जेव्हा तुमचं वागणं बदलतं तेव्हा लोकांचा दृष्टिकोन आपोआप बदलतो. स्वतःची किंमत वाढवायची असेल तर आधी स्वतःसाठी उभं राहायला शिका. जग मग तुमचं महत्त्व नक्कीच ओळखेल. धन्यवाद.